तर नमस्कार मंडळी, आज आहे 27 फेब्रुवारी आणि बघू शकता आजची सकाळची सुरुवात झालेली होती मस्तपैकी अशा गुलाबाच्या फुलांनी. खूप सुंदर अशी फुलं आलेली आहेत, बघू शकता तुम्ही. तुमचं पण स्वागत आहे गुलाबाच्या फुलांनी. आजची आहे एकादशी आणि सकाळी मी बनवलं होतं फोडणीचं ताक आणि उसळ बनवली होती आणि तन्वी प्रतीकला बटाट्याचे पराठे दिले होते करून आणि त्याच्यासोबत लसणाची चटणी नेली होती त्यांनी टिफिनमध्ये दोघांनी. आणि बघू शकता आता संध्याकाळचं फराळाचं चालू आहे. म्हटलं संध्याकाळचं फराळाचं थोडं हलकंच असं करावं, पचन होण्यासारखं. साबुदाणा वगैरे काही करावं नाही. तर बघू शकते हे काल जे मी पापड केलेले होते बटाटा साबुदाण्याचे ते काढले 7-8 आणि हे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू बनवून घेतले. 2-2 लाडू घेतले आणि चिप्स तळून घेतले थोडेसे आणि स्वामींना नैवेद्य दाखवून दिला. आणि त्याच्यानंतर मग हे जेवढे लाडू राहिले होते ते बनवून घेतले पटापट. असे 7-8 लाडू बनले होते. मी जास्त लहान लाडू करत नसते, असेच म्हणजे थोडे मीडियम साईजचेच करत असते, जास्त लहान काही करत नाही. बघू शकता तुम्ही असे लाडू झालेले आहेत. चला तर मग तुम्ही पण या लाडू खायसाठी शेंगदाण्याचे, आणि म्हटलं शेंगदाण्याचे लाडू चांगले असतात तर मग म्हटलं चला आपण शेंगदाण्याचे लाडू करू म्हटलं, आणि पचायला पण हलके असतात. तर मग म्हटलं चला आता तेच करू या फराळाचं. हे बघू शकता आपले फराळाच्या प्लेट्स तयार आहेत. चला मग या फराळाचं करायला. आणि वरतून मी मस्तपैकी बारीक तिखट टाकून घेतलेलं होतं चिप्सवरती आणि फराळाचं करून घेतलेलं होतं. तर बाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये.